लातूर शहरामध्ये लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे काही आरोपींवर जून 2025ला 10 ते 12 लोकांवर 307 गुन्हा नोंद झालेला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून संघटित गुन्हेगारी मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली. त्या अंतर्गत ॲप्रुव्हल मागितलं आणि मकोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं आणि त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून दोषारोपपत्र लातूर जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणी दाखल केलं. त्यानंतर मी आरोपीची बाजू मांडल्यानंतर 2 आरोपींचा म्हणजे 5 डिसेंबर 2025 आणि 14 फेब्रुवारी 2026 या 2 आरोपींचा जामीन मकोका अंतर्गत नोंद केल्यानंतर मी जामीन मिळवून दिलेला आहे. फार दुर्मिळ केसेस असतात की ज्यामध्ये की मकोका अंतर्गत जामीन मिळणं आहे. ही कसली नेमकी कोणत्या प्रकारची केस होती आणि आरोपीवरती काय म्हणजे जे काही 12-13 आरोपी अटक केले होते पोलिसांनी. अटेम्प्ट टू मर्डर 307 IPC सारखा गुन्हा नोंद केलेला होता. त्यानंतर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी यांच्यावर यापूर्वी गुन्हे नोंद झालेले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी म्हणजे DYSP साहेबांनी या संपूर्ण आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई चालू केली. DIG कडून त्यांनी सँक्शन मिळवलं, फायनल सँक्शन मिळवून दोषारोपपत्र दाखल केलं. त्यामुळे 307च्या गुन्ह्यामध्ये त्यांना मकोका अंतर्गत कारवाई लावलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी किती घटना आपल्या लातूरमध्ये यापूर्वी 3-4 टोळींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल होते, पण आजपर्यंत कुणालाही लातूर जिल्हा न्यायालय विशेष मोका न्यायालयाने जामीन दिलेला नाही. ही दुर्मिळच बाब होती. लातूर जिल्हा न्यायालयाने पहिल्यांदाच सेशन न्यायालयामध्ये लातूरच्याच या 2 आरोपींची मकोका अंतर्गत जामीन मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ होती. बरं, प्रश्न असा उपस्थित होतोय की आपण जामीन दिला, त्याला आरोपींना जामीन मिळवून दिला, तर रिअर केसमधल्या आरोपींना जामीन मिळवून दिला. अशी चर्चा कदाचित होऊ शकते की तुम्ही मकोकामधल्या एखाद्या आरोपीला जामीन मिळू शकते, मग इतर आरोपींना कॉन्फिडन्स येऊ शकतो, अशी गुन्हेगारांना किंवा पुन्हा गुन्हा करण्याची हिंमत वाढवू शकते, असं काय आपण त्याचं स्पष्टीकरण देणार? मला त्याबद्दल काही असं वाटत नाही, कारण हे संविधानाचं राज्य. त्या अनुषंगानं बघितलं तर माननीय न्यायालयाने ज्यांच्या काही आरोपींवर मकोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं त्यांची बाजू, सरकारी वकिलांची बाजू, तपास अधिकाऱ्यांची बाजू पूर्णपणे ऐकून प्रथमदर्शनी यावर मकोका अंतर्गतमध्ये गुन्हा सिद्ध होत नाही या कन्क्लुजनला आल्यानंतर जामीन दिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की कुणाचंही मनोबल वाढणार नाही, कारण की असंही असू शकतं की पोलिसांनी काही निर्दोष व्यक्तींनासुद्धा यामध्ये गोवण्याचं प्रयत्न केला असू, तर त्याची बाजू मी मांडून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम देखील मी या ठिकाणी केलेलं आहे. आपला कार्यकाळ फार छोटा आहे, आपण कमी वेळामध्ये लातूरमध्ये प्रॅक्टिस करताय वकिलीची. असं असताना देखील एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या रिअर केसमध्ये यायला वाटतं, आपली भावना काय? मला असं वाटते की कायद्याचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे झोकून दिल्यानंतर त्यामुळे आपल्याला यश प्राप्त होतं. आता आपण जे काही प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये माझं कसलीही बॅकग्राऊंड वकिली क्षेत्राचं नाही. कोणीही माझ्या मागं म्हणजे सिनियर वगैरे असं कोणी नव्हतं आणि माझं बॅकग्राऊंडही तसा घरचं नाही. फक्त मी अभ्यासाच्या जोरावर आणि जे काही लोकांना न्याय द्यायचा आहे त्या भावनेतून मी दिवसरात्र अभ्यास करून कायद्याचे संपूर्ण अभ्यास करून मान्याला त्यांची बाजू मांडतो. त्यामुळे कदाचित थोडंसं लवकर मला यश प्राप्त झाले असेल असं वाटतं मला. नाही, आपण आता हे जे प्रॅक्टिस करत असताना आम्ही बऱ्याचदा तुमच्या ह्या बी प्रकरणामध्ये पाहिलं की जशी खोपेगावचं प्रकरण असेल, आता अनुष्का पटोळेचं प्रकरण असेल, आपण यामध्ये पण लोकांना एक सामाजिक भान ठेवून पण लोकांना मदत करतो. या ठिकाणी मला अजून सांगायचं वाटतं की आपणही बघितलं असेल काही आपल्या न्यूजमार्फत देखील माझे मागे बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मी महत्त्वाचं म्हणजे जे काही लातूरमध्ये असतील, लातूर जिल्ह्यातील गोरगरीब जनता असेल ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाले असेल त्यांना यांचा 1 रुपये न घेता मी त्यांची केस मोफत लढवतो. कारण की माझ्या असं भावना आहे की आपण एक समाजाचं काही देणं लागतो. त्या भावनेतून जर बघितलं तर काही लोकांना खूप गरीब परिस्थिती असते, त्यांची परिस्थिती चांगला वकील अफोर्ड करू शकत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी त्यांची बाजू मांडावं, त्यांना न्याय मी मिळवून द्यावं. त्यामुळे मला असं वाटतं की समाजाप्रती आपली एक भावना या ठिकाणी वकिलीमार्फत मी त्यांना
न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत करतो असं मला असं वाटतं.